भाव हाय भाव बन तर बघा मी बघा पिटून राहिली या मग आता राहिली तर ते पिटून करतात राहिली ती बनवून सोपं नाही पण ते पण त्या काम अवघडच आहे त्यांना म्हणलं तर मला बी हाता खाली म्हणजे मला बी म्हणजे मी बी शिकून निघाल बाबा बहिणीनं एवढंच ना बाबा बहिणीनं ते मोठं मोठं बंगले असतात ना मोठं बंगलं हे त्याचे बी काम हे ह्याच्याकडे असतात काम त्यांची बंगल्याची बी काम होय आहे का नाही बाबा बनवून बोर्ड आहे बोर्ड मोकळा जायला आहे ही पण आहे बघा ते बी बोर्ड बाबा बनवून तुला बघा ते बी बोर्ड निघल त्यांना म्हणलं तर टोकन ते म्हणलं तर म्हणलं लावा आपलं तेवढं म्हणजे ते बी बोर्ड चालू आहे बाबा बहिणीनं ते पण बोर्ड चालूच आहे म्हणलं आलं सर तेवढं पेट्रोल झालं म्हणतात तर पुढं लावून द्या ते बी आपल्याला चालू करता येत बोर्ड म्हणून वार झालं राड असतो बुतडा बघतो बाहेरचा भाऊ बहिणीचं बी काम काय सोपं नाही लाटिकाचं काम काय सोपं नसतं भाऊ बहिणी त्यांना कळतं आहे ते कसं काम आहे ते त्यांनी डोकं तर त्यांनी केलं बघा ते कसं आहे आज भाऊ बहिणी पण त्यांनी ते बोर्ड त्यांनी तसं लावलं आहे बोर्ड टाकल्यात आहे ते मोठं आहे भाऊ बहिणीनं तसं बारकं आहे तो तिकडे त्यांनी काढलं टी व्हीला स्पेशल काढलं आहे बोर्ड तिकडे त्यांनी काढलाय पेशल भाऊ बहिणीनं चाललंय त्यांचं काम तर त्यांच्या हाताकडे थोडे मी करतो बरं त्यांचे थोडे करतोय मदत त्यांना काय म्हणलं तर भाऊ बहिणीनं म्हणलं मी येतं मी एखादा बोर्ड काढला असता म्हणलं पण ते म्हणतात की येतं बोर्ड म्हणतात नसतो त्यांना माहिती आहे म्हणलं भाऊ बहिणी राहू द्या म्हणलं म्हणलं होतं म्हणलं तो करा तुमच्या लागायला त्यांना म्हणलं भाऊ बहिणी एकूण पत्र उभं राहाय ना व एकूण वर राहा ना पत्र एकूण खाली आहे ना तसं वाटतंय तू पण एकूण असे असं झालंय म्हणजे बाबा बोलून एकूण वर आहे पत्र एकूण असं खाली आहे तसं वाटतंय आपलं वाकडं झालं नेमकं जायला या फिटिंग ऐकलं तर समजा फिटिंग झालं बाबा बहिणीनं बघायला तुम्हाला दाखवून कसं केलं आहे ते बाबा बहिणीनं आता खिडक्याला लावला गोष्ट पण आता खिडक्या टाकायची आपल्याला बघू बाबा बहिणीनं लवकर कुठलं काय वस्तूला म्हणजे गोष्ट लवकर पटापटा होत नसते त्याला बी लागतो वेळ भावा बहिणीनं व्हायला आता पेटर्न केले भावा बहिणीनं आता बघू आता आपल्या याचं ते झालं का ना भावा बहिणीनं वचचं समजलं तर त्याला आपण आता रंग देऊ घराला आता पुढल्या वर्षी यायचं आपल्या यायचं 3 भावा बहिणीनं
वर्ष सरात येईल ते झाल्यानंतर भाऊ बहिणीनं मग म्हणलं रंग म्हणून द्यावं घराला मला रंग पेंटिंग करावी घरात रंग पेंट द्यावा म्हणलं. दरवाजे बिले खराब झालेत भाऊ बहिणींना समजा निघायला लागले ह्या जायचं बाक लागले फुटायला. काय पाहिजे काय बघताय हे ठेवायचं हे ठेवायचं जावं टी व्हीवर तुम्हाला परिचयाला काय होत ना मला माग तुम्हाला देतो. आता काय टॅक्शन ना आपल्याला बाबा भाऊ बहिणीनं टॅक्शन ना आता काय लाईट फिटिंग झाली ना भाऊ बहिणीनं डोक्याला टॅक्शन गेलं म्हणायचं. आणि त्यावर लाईट होतं बघा टॅक्शन डोक्याला. तर राडा भाऊ बहिणीनं कपाटायचंच आहे देवाण आहे भांडे आहे ते प्रेसमध्ये साया भाऊ बहिणीनं. आता काय झालं त्या यात खोले बघा बारकी भाऊ बहिणींनो मोठं असताना खोले भाऊ बहिणींनो तर एवढा काय ताप झाला नसता म्हणजे समजा पसार एका जागा केला असता समजा एका जागा मांडला असता भाऊ बहिणींना नका एवढी जागा राहते झोपायला वापरायला का वापरायला एवढंच फक्त तिकडे गॅस टी व्ही भाऊ बहिणींनो तिथे एवढं जागा राहते आणि तिथं फ्रीज असतो फ्रीज तिथं असतो. काय द्यायचं अजूकले हाय बघा ह्याचा काम बाकी भाऊ बहिणींनो अजूक तर त्यांना ते बाहेर त्यांना जोडायचं होतं या त्या बोर्डांमध्ये इकडं तिकडं. चुकलं काय हो ते आपण इकडे कापलं ना ते येतं बोलायचं आहे काय
तिथं बोलायचं आहे का? आले की हा तो का बाबा बोलून नेहमी अर्धे नेहमी झाले फिटिंग बरं का. तो बाबा बोलून तो का आहे का नाही तो काही हे तो का ते मेन आहे मेन त्याच्याजवळ समजा खेळ आहे. डेज कसं काय आहे पाहू ना. मग काय आहे का ना त्यावर ते आहे का ना लाईट आहे का नाही तोपर्यंत चालू लाईट गेली का नाही बंद असं असतं ते. आड तर आवाज आता सोडलाय घरात. तर बाबा बनवून तुम्हाला म्हणजे आता नेमारचं फिटिंग झाले फक्त का आता नुसतं बाबा बनवून तो कधी बोर्ड आहे का ना बाबा बनवून आता तो का नुसतं बोर्ड त्याला लावायचं तयार जा ओके म्हणजे झालं काम समजा. मग
त्याला भाऊ आता आवाज टाकला यायला त्या द्यायचा जो कवेळला आपला काहीतरी होईल त्याला मग बघा लहानपणी कसे केले नाही का सांग हे करून टेपला करून त्याला भाऊ बनून गोष्ट पडली ओढीमध्ये नक्कीच. आता समजे जर झाले का नाही पिठं भाऊ बनवून मग मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला नक्कीच तुम्हाला व्हिडिओ टाकेल पुढला बी.